चला मेलोड, सगळे पुरावे आपल्या समोर आहेत. ऑर्डर ऑर्डर. खऱ्या आयुष्यामध्ये कधी केस लढला नाहीस आणि स्वप्नात कसली केस लढवतोयस? उठ उठ उठ. काय बोल म्हणजे काही नाही, पंचा घे आणि आंघोळ जा लवकर. घावन संपले का रे सगळे? मस्त झाले होते ना? कुठे? नाही नाही पिंट्या, तू आरामात उठ आणि आता जेवणाचंच बघ. असं नाही, मला पाहिजे नाश्ता. तुम्हाला का सगळे मिळून त्रास देता? तू आज मी त्याचे कपडे इस्त्री करतो कडक. मी त्याच्या डब्याचं बघतो. पण एकटा नको. पिंट्या, पोळ्या करायला मदत कर बघू. चल उठ 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 उठ. ज्या कंपनीचा आदित्य मालक आहे त्याच कंपनीत आता तो नोकरी सुरू करतोय. आणि त्याला कल्पना सुद्धा नाही उद्या त्याच कंपनीच्या मालकाच्या खुर्चीवर तो बसणार आहे. त्या दिवशी ढोल ताशे घेऊन त्याला सोडायला जाणार मी ऑफिस मध्ये. पिंट्या हळू. अरे आदित्य जागा होईल. अरे आमचं ठीक आहे, पण आप्पांचं काय? त्यांना आठवत असतील का ह्या सूचना? These servants, I tell you. अगं नाही, आय एम टेलिंग यू. अगं सगळ्या ब्रँडेड वस्तू आहेत घरात. क्रोकरी सुद्धा आहे, लेनॉक्स आहे, कोरेल आहे. दी सर्वंट्स डोंट अंडरस्टँड स्टेटस एट ऑल. काय? आर यू सिरियस? तिच्या मुलाचं लग्न ठरलं? ओ माय गॉड, मला वाटलं होतं की लग्न ठरणारच नाही की काय. हा म्हणजे जॉईंट फॅमिली, सो मिडल क्लास. कम ऑन. हॅलो हॅलो, ऐक, मी तुला परत फोन करते. शशीला ना आमच्या जिम मध्ये जायचंय, त्याला काय हवं नको ते बघते. ऑल राईट, बाय. काय तुझं मध्ये मध्ये की नाही? पण यु नो व्हॉट, माझ्या किटी मधल्या सगळ्या मैत्रिणींच्या मुला मुलींची लग्न ठरली आहेत. मला मागे नाही पडायचंय. हा ते ठीक आहे ग. या मेसेजचा जाब नको का विचाराल तिला? अरे एवढे पैसे खर्च करतो आपण तिच्यासाठी, जगातली प्रत्येक गोष्ट तिला आणून देतो, तरी ही मुलगी आपल्याशी अशी का वागते? इट्स ओके, तू नको एवढं टेन्शन घेऊस. यू रिलॅक्स. मी तुला प्रॉमिस करते, हिच्या आयुष्यात जे काही होईल ना ते आपल्या स्टँडर्डच्या हिशोबानेच होईल. ओके? घरातली बाई ही मोलकरीण नसते, घरातली लक्ष्मी असते. पिंट्या, काय बास का? हा, खरं खरं बोललं की लागतं का? काय काय थांब एक मिनिट. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? तुला आता ह्या वयामध्ये लग्न करायचंय? ज्या वयात करायचं होतं त्या वयात कुठे करू दिलंस? मला काय कोणालाच करू दिलं नाही. तुझं वहिनीशी पटलं नाही म्हणून दुसरं बाई माणूसच घरात येऊ दिलं नाही. काय म्हणायचं तुला? सुखाच्या आडाला तुझ्या. पिंट्या आता गप्प बस. दादा तुला पाणी हवंय? नाही काय नको मला. अरे तुमची बडबड बंद करा. आणि नाही घाई कशी नको. काय या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात, नाही तर चिडचिड होते. काय पिंट्या? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करू. तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. हा, माझी फक्त एक अट आहे. तिचं तुमच्या सगळ्यांशी जुळायला हवं आणि तिने इथे ह्या एकत्र कुटुंबात राहायला हवं. पण आमच्या देखील सुनेकडून काही अपेक्षा आहेत. मुलगी सालच हवी. मोठ्यांचा आदर ठेवून मानापमान समजणारी हवी. यार, आणि तू नेहमी माझ्या प्रेमासाठी इतकं करत असतेस. माझं प्रेम आहेच आहे तुझ्यावर. पोचा तिकडे वेळेत. बाय बाय. तुला कुठेही जायची गरज नाहीये. त्या मिडल क्लास नैनाला हवं तिथे जाऊ दे, तू जायचं नाहीस. चल दूध प्यायला. नकोय मला. चालणार नाही. अगं किती मागे मागे करायला लावशील तू? तुझं एकदा लग्न झालं की कोण करणार आहे सगळं? नवरा. तसंच बघेन मी. बस. अरे हो, पण मस्टरवरती सही करायला वापरशील. उद्या तुझ्या नावाने लेटर हेड येईल, चेकबुक येईल, त्याच्यावरती सही करायला वापर.
काय माझी इच्छा होती हे पेन विकत घ्यायची, पण तेव्हा जमलं नाही. तर तुझ्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण केली, एवढंच. नमस्कार करतो. ऑल द बेस्ट. हो हो. आयुष्यमान सुखी राहा. पिंडेवा पिंडेवा. अरे 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 मला काय, हे घे, आज मी तुला ऑफिसमध्ये सोडायला येणार आहे गाडी घेऊन. हा चाल, गाडी तयार आहे बाहेर. हा हो. काही नाही, आज तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होतीये. तू जे काही करशील ते मनापासून करशील, जीव लावून करशील याची खात्री आहे मला. तुला पैसा मिळेल, संपत्ती मिळेल, हुद्दा मिळेल, पण आपण कुठून आलो आहोत, आपली मुळं काय आहेत हे विसरू नकोस. तेच तुला जमिनीवरती घट्ट उभं राहायला मदत करतील. तुझ्याकडून सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत. जा राजासारखा जाय ऑफिसमध्ये आणि राज्य कर सगळ्या ऑफिसवर. काय प्रयत्न करतो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काय रे? ही मुलगी बघ, ही गाडी रिपेअरिंगच्या वेळी केवढा त्रास दिला ताईने. पैशावरनं कटकट केली होती. एकदा दिले काय, पैसे काढून घेतले काय नंतर. किती दुकानांच्या शटरवर ठोकून ठोकून आणलेत मी हे सगळे गिफ्ट. घ्या घ्या. अगं पण प्रॉब्लेम असा आहे की मी ना, अगं मी गिफ्ट घेतच नाही ग. आहो ए सई, तू सांग ना. अगं असं कसं वरती, सांग ना तू. आदित्य ऐक ना, तिने इतक्या प्रेमाने आणलेत गिफ्ट, तर घे ना. ओरडू नकोस इथं फक्त सगळ्यांसमोर. हे घ्या. दे छान. थँक्यू. नाही ना, वेलकम. आता मी वरती जाऊ कारण काय मला उशीर होतोय ना, मग बॉस वा करेल. वेलकम आणि ऑल द बेस्ट. आधी हळू, ऑल द बेस्ट. एंजल्स असतात ना, एंजल्स, तशी एंजल आहेस तू माझी. तू ना सई, तू जाम क्यूट, तू जाम क्यूट आहेस सई. ओके निघते मी. ए काय, तुला गिफ्ट आवडले नाहीयेत का? आवडली ना. मग तुला माहितीये मी किती मेहनत करून आणले ते सगळे गिफ्ट, आणि मी ना ठरवलंच होतं आज आपण गिफ्ट घेऊनच यायचं. मस्त यार, मला नसतं सुचलं असलं काही. प्रेम आहे ना, प्रेम प्रेम सगळं सुचवतं. नाही ना ऐक ना, मला ना खूप महत्वाचं काम आलंय अगं. मी निघते आणि तू सुद्धा निघ आता. थांबून काय करणार. हा बाय. ओके बाय, भेटूया. भेटू. काम कर, पटकन बाहेर ये. का? अरे ये तर पटकन. बरं आलो. तू जर मला अजून गिफ्ट देणार असलीस ना, तर आता मला इथं नोकरी सोडून दुकान मांडावं लागेल बरं का. अरे तेच तर, तुझा भार हलका करायला आलीये मी. दे. काय? हा, हे सगळं घेऊन जायला तुला ऑकवर्ड होईल माहिती होतं मला, म्हणून घ्यायला आले. सई, मनकवडी आहेस तू. जाऊ. येस. कुल 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 कुल. आदित्य डोळे मिट, डोळे मिट, डोळे मिट. काय? बेस्ट विशेस. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता जा देऊन. हा म्हणजे मनापासून मागितलं ना की सगळं ऐकतं देव. हा पण मनात चांगलं असायला हवं. नाही पण तुला कुठे कळणार आहे ना. ओय हॅलो, माझं आणि देवाचं ना एकदम ऑनेस्ट रिलेशन आहे.
मला अगदी मनापासून वाटलं ना तरच मी देवासमोर हात जोडते. कोणाला दाखवण्यासाठी किंवा काही मागण्यासाठी वगैरे नाही. आणि कसं आहे ना, जर का मी चांगली वागले तर देव मला मदत करतो, आणि जर का मी वाईट वागले तर देव मला अडचणीत टाकतो. पण म्हणून मी देवाकडे काही मागत वगैरे नाही. मग एकदा मागून बघ, मिळालं ना की समजेल तुलाही. बरं, उशीर होतोय, निघायचं? चला. वॉचमनचा कडक सॅल्यूट स्वीकारत असेल. मी त्याला असा बघतोय रे समोर मालकाच्या खुर्चीमध्ये बसलेला. पहिल्या दिवसापासून आदित्यचं आणि त्या कंपनीचं भलं होऊ दे रे परमेश्वरा. अरे त्याची मालमत्ता ती एवढे वर्ष आपण सांभाळली, एकदा त्याच्या हातामध्ये सुपूर्द केली ना की आपण सुटलो. फक्त त्या मल्होत्राने त्रास दिला नाही पाहिजे. डॅम्बिस माणूस आहे तो. त्याच्यात नाही एवढी धमक, आणि त्यांनी तसं काही केलंच ना तर आदित्य पुरून उरेल. त्याला एवढी धमक आहे, आदित्यमध्ये हुशारी आहे. पहिल्याच दिवशी चुणूक दाखवेल बघ त्याला. नाही सर, ऍक्च्युली वॉचमन सोडत नव्हता मला. वॉचमैन जाने दे इसे, नया है, टेम्पोररी. क्यों जोशी? हो सर. हाँ, क्या नाम बताया? आदित्य सर. हाँ, एक काम कर, मेरी गाड़ी में टिफिन और कुछ सामान है, उसे लेके आ. सर, हा ऐकायला कमी येतं का इथेच उशिरा शिरतं? चला कामाला लागा. मालक नाही झालाय, पण नक्की चांगली व्यवस्था असेल त्याची. असेल ना? तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये कामाला लागलाय. फालतू फालतू नाही. आदित्य ग्रुप. हा हॅलो, स्टॉक रेडी आहे ना? अरे मी निघतोय रे. तू एक काम कर, हा 5,000चं बिल बनव आणि 4,000च आयटम भर, कळलं ना? ए शर्मिला, ए छिरो, तू काय नवीन आलायस काय? त्या मल्होत्रापासून स्टॉक घेण्यापर्यंत सगळे सेटिंग आहे आपलं, कळलं ना? सगळं ठरलेलं असतं. हा घ्या होतं ना तिथं तुझं. हो चल. या नक्की काहीतरी लपवतायत. हा आदित्य काय, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज काय? ही काय बोलली? हा आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज? या टेम्परवरी ही तुमची बसण्याची जागा, तुमची केबिन. वेलकम टू आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. प्रत्येकाची सुरुवात इथूनच होते, कचऱ्यातून. सर पण या कचऱ्यातूनच स्वतःला प्रूव्ह करावं लागतं आपली इथून बाहेर पडायची लायकी आहे का नाही. तोपर्यंत इथेच. चला लागा कामाला. आणि हो, आज नवीन स्टॉक येणार आहे. तो स्टॉक इथे मांडून ठेवायचा, आणि स्टॉक चेकिंगची आणि त्याच्या एंट्रीची जबाबदारी तुझी, कळलं? ए सुन, ये जो सामान है ना, जोशी को दे दे. स्टॉक रखने के लिए जगह तैयार कर, ठीक है? चला पाणी पी 1 ग्लास. टेन्शन सगळी होतील खलास. ते आपलं सेटिंगचं लक्षात आहे ना? हाँ, ते 40% तुमचे. हा मैंने तुझे कितनी बार समझाया, फोन पर ये सारी बातें नहीं करते. तुझे समझ में नहीं आता है क्या? हाँ? हर साल जैसे माल सप्लाई करता है ना, वैसा ही भेज दे जो तय हुआ है. ठीक आहे साहेब, मीच येतो माल घेऊन.
काय तेवढं तुमचं दर्शन झालं तर झालं. अरे नहीं नहीं शशि, मैं तुझसे मिल नहीं पाऊंगा क्योंकि मैं मीटिंग में बिजी हूँ. अरे चालेल ना साहेब, लांबून तर लांबून देवाचं दर्शन तर होईल. हा मी येतो साहेब. ओके ठीक है बाबा, ठीक है. सुन, मैं फ्री हो गई ना तुझे कॉल करता हूँ, फिर आके मिलते हैं. ठीक है? ओके ओके साहेब. ओके. मला परत दिलीयस, तिला वाईट वाटेल. ठीक आहे नाही सांगणार, पण हे असं अचानक काय? काही नाही, ती जरा पॅनिक झाली आहे. बरं मग ऐक ना, माझंही एक काम करतेस प्लीज, तिला तूच सांग ना की मला गिफ्ट्स आवडल्या. ओके मी प्रयत्न करते. चल. हा ऑल द बेस्ट. तुझा फर्स्ट डे विदाउट एनी डिफिकल्टीज छान जाऊ दे. थँक्स. बाय. सई, बाथरूम मध्ये कोणाशी बोलतेस? कोणाची नाही. मला पण तुझ्यावर काय टाइमपास करायची हाऊस नाही आहे. मी आजपासून इथे जॉईन झालो. त्याच्याशी आपलं काय घेणं देणंच नाही आहे ना. हे माल आणणार आहे. एक मिनिट. स्टॉक चेक झाल्याशिवाय आपण माल नाही हात घेऊ शकत. ए झिरो, तू काय समजतो काय रे स्वतःला? मी फक्त माझं काम करतोय. ए ज्यादा हुशारी नाही पाहिजे. हा तुझ्या बॉसचा मित्र आहे आपण, फ्रेंडशिप. नाही ते असेल, पण आधी स्टॉक चेक होईल, मगच माल आत घेतला जाईल. अरे तुम्ही बाहेर थांबा, मी लागतो कामाला. तू थांब, आता बघतोस तुला. हे मलो तर आपण ना, या बिलवरती लिहून द्या 4000 पीसेस. अरे काय तू पण यार. हे बघा, कामाचं असेल तर बोला, मला इतरही काम आहेत. अरे कामाच बोलतोय, शिकशील हळूहळू. बोल तुझं बोल. काय माझं? अरे तेच तर शिकवतोय मी तुला. विदाउट फी हे बिल आहे ना, असंच पास करायचं, कळलं? बोल तुझं काय ते बोल. लाच देताय मला? अरे काहीतरी काय बोलतोय तू. अरे तुझा बॉस आला ना, तर हे पण नाही मिळणार तुला. काय ते पटकन बोल ना. शुभत का हो तुम्हाला आहे? नाही, वयाने मोठे आहात म्हणून. ये हमेशा याद रखना. नाही तर काय, इथे स्वतःच्या हातातली कामं टाकून बॉसने काय टेम्पररी माणसाच्या मागे फिरायचं? मी तुम्हाला बोलवलंच नाहीये सर. मी उगाच कशाला तुम्हाला त्रास. अगर तेरे को अक्कल होता ना तो दूसरे को तकलीफ नहीं देता. स्वतःला शाणा समजतो. किती प्रेमाने सांगायचा प्रयत्न केला पण ऐकतच ना. सर मी फक्त माझं काम करत होतो सर. जितना तेरे को बोला जाए ना उतना ही करना. अपनी औकात में रहना, समझा? सर सर काय, एकतर चुका करायच्या, त्रास द्यायचा आणि वर तोंड करून बोलायची हिम्मत बघा. इसे अभी के अभी बाहर निकालो. गो and get your termination letter. Out. सर मी कंपनीचाच विचार करत होतो. जे बरोबर वाटलं ते तुम्हाला सांगितलं, जे खटकलं ते तुमच्या कानावर घातलं, बस. चल निकाल यहाँ से और अपना सामान पैक करके दफा हो जा. सर पण आदित्य कश्यप साहेबांनी काय सांगितलं कळलं ना? चला निघा आता. मैंने कहा ना गेट आउट. सर अहो पण आज गेट आउट. आउट. और आते टाइम ना अरे पैसा लेके आ जा. काय साहेब, ते कधी चुकलेत का? हा आलोच. अरे शशि, हैप्पी एनिवर्सरी. मल्होत्रा साहेब, क्या बात है. मल्होत्रा अपना हिसाब किताब और आदमियों का डिटेल कभी नहीं भूलता. अरे वाचवलंच साहेब, इथे पण आणि घरी पण. मी विसरूनच गेलो होतो. थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच. अरे शशि, नो थैंक्स. जल्दी से जा, भाभी को कोई अच्छा होटल में लेके जा, डिनर करा. हाँ? बाकी मैं संभाल लूंगा. इस लौंडे को तो मैं देख लूंगा. ते अकाउंट सगळे नीट टॅली झाले पाहिजेत बरं का. मी कधी राऊंड मारीन. हाँ हाँ बिल्कुल सर. आप कभी भी आ सकते हैं. काम चल रहा है सर. बिल्कुल बिल्कुल तैयार मिलेगा आपको. आणि तो नवीन मुलगा जॉईन होणार होता, तो झाला का? जी सर, हो गया ना. कसं काय काम करतोय? वेरी गुड बॉय. हाँ सर, बहुत अच्छे से काम कर रहे हैं. जी. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर एक बात कहो,
अगर ये लड़का ऐसा ही काम करता रहा ना सर तो बहुत जल्द प्रमोशन मिल जाएगा उसे. हा हे पहा, अशाच मेहनती लोकांची आपल्या कंपनीला गरज आहे, कळलं ना? जी सर, बस आपका आशीर्वाद मुझ पर बना रहे. ठीक आहे, बघू. तुझ्या वडिलांच्या कृपेने आयुष्यभर लक्षात राहील असा. नोकरीचा पहिला दिवस आयुष्यभर लक्षात राहील असा. बेटू, मी ना आज एक माती खाल्ली आहे. आता काय केलंस तू? आज ना माझ्या आणि तुझ्या मॉमच्या मॅरेजचा बर्थडे आहे. डॅड, अॅनिव्हर्सरी. तेच ते ग, आणि ती विसरलोय मी. हो रे, मी पण विसरले. बघ, पण कसं आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको आहात हे हल्ली विसरतेच मी, कारण सतत भांडतच असता ना. आता बेटू तू मला मदत कर ना तिला पटवायला प्लीज. डॅडू, कशा आहे रे तू? अशाच आहे मी. चल पटवू ती. चल. का नाही मी काम करायचं? अहो बाईसाहेब, मालकांनी ऐकलं तर मला नोकरीवरून काढून टाकतील. कोण मालक कोण नोकर? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा ज्या नवऱ्याला बायकोची आठवण येत नाही ना, ती बायको बायको नसते. ती लग्न करून आणलेली मोलकरीण असते आणि तिच्या नशिबात फक्त कामच करणं असतं. ऐका तर बाईसाहेब, अहो असं नका बोलू. साहेबांनी ऐकलं तर मला कामावरून काढून टाकतील. हिम्मत त्याची, येऊ तर दे त्याला, बघून घेते. मम्मा, हे काय करतेस? तू कशाला आलीस इथे? प्रश्न आहे की आदित्यला कोणाचा स्वयंपाक आवडतो, आदित्यला काय आवडतं? मला माहिती नाही आदित्यला काय आवडतं. अरे नुसतं माहिती असून उपयोग आहे का? पण हाताला चव पाहिजे, ती चव अन्नामध्ये उतरायला पाहिजे. अरे साधं ते वरण केलंस ना, ते पाणचट करतोस पाणीदार. दादा मी चाकू दाखवतोस कोणा माहिती घे. हा, दादा मी व्यवस्थित स्वयंपाक करतो. व्यवस्थित स्वयंपाक करतोस. साधं चिंच गुळाची आमटी करायची झाली ना तरी दादा गुळ किती घालू, दादा चिंच किती घालू, 10 प्रश्न विचारशील. अरे साधी भाजीला फोडणी देतात नाही तुला आणि मला शिकवतोस. अरे एवढे दिवस माझ्याच हातात स्वयंपाक खात होतात ना, मग आता काय बोलताय तुम्ही? इतके दिवस माझ्या हातात स्वयंपाक. हे बरोबर नाही चाललं. अगं कसला फोटो काढतेस? सेल्फी राहिला नाही, सेल्फीच असते. थांब काढूया. स्माइल. नाईस. चला बसा. सई बेटा, तुला जे हवं ते मागव, आम्ही खाऊ. हो चालेल. हा. नको मम्मा, तुला जे हवं ते तू मागव, मला काही चालेल. असं काय ग? ओके. की एकत्र जेवायला बसू. नंदू मला थोडी वाटत दे ना टेस्ट करायला भाजी. डायरेक्ट तोंडात टाकू. दादा हे पोळे करायचे बाकी. अरे पण आधीला गरम गरम पोळ्या लागतात म्हणून तो बाकी ठेवलेत ना. दुपारी थंड डबा खाल्ला त्याने, आता निदान गरम पोळे तरी खाईल. एव्हा यायला होता रे, कुठे राहिला कुठे? मला तर वाटलं होतं शाळेच्या पहिल्या दिवशी कसं हाफ डे सोडतात घरी, तसं नोकरीच्या पहिल्या दिवशी हाफ डे घरी येईल आधी.
कुठे गेला कोण असतो? पिंट्या, तू नोकरी केली नाहीस ते बरं झालंय. हो, नाही तर आप्पांना रोज पालक म्हणून ऑफिस मध्ये जावं लागलं असतं. पुढे आला असतं याद राख, या सोट्यानं आणेन या सगळं परत पाठवील, लक्षात ठेव. कुठला रेडा हो, इथे कोणी नाहीये. तुमची सर्वांची नवीन खेळी तुम्ही पळता का? नाही पडायचंय मला. पिंट्या बघ जरा, मी आदित्यला फोन करतो. पिंट्या, तुला काय वाटलं इतकं सोपं आहे मला देणं? हा चिपट आहे हा म्हातारा. आदित्यचं सगळं मार्गी लागल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही. हे अरे मी एकटा इकडे काय? आप्पा चला झोपायला जाऊया ना. अहो कुणी नाहीये इकडे. आप्पा आली. तू आवाज चढवतोस माझ्यावर? मग तुला आवाज वाढवायचा आहे? वाढव. तू कसा वागतो बघ ना. बस प्लीज यार, एक दिवस एक क्षण तरी सोडा ना भांडणाचा. इम्पॉसिबल आहात तुम्ही दोघे, इम्पॉसिबल आहात. बाजूला व्हा. लपतोस काय? समोर ये, हा मी उभा आहे. माझी खूप जवळची मैत्रीण होती. तिचं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं. एक दिवस त्यांचा पळून जाऊन लग्न करायचा प्लॅन ठरला. दिवस सुद्धा ठरला. मुलीनं जगाचा रोष पत्करून, स्वतःच्या घरच्यांना फसवून, त्यांच्याशी खोटं बोलून घरातून पळून गेली आणि ठरल्या जागी त्याची वाट बघत उभी राहिली. शेवटी काय झालं माहितीये? तो मुलगा आलाच नाही. बेंडोक असतात अशा मुली. मी हे का सांगते तुला कळतंय ना? का सांगतेस? तुला सगळं समजते मी काय सांगते ते. मम्मा, मी नयनाला भेटायला जातीये. तो आला होता. कोण? हो रे, आला होता मला न्यायला. म्हणे आजच चला माझ्या बरोबर. मी ठणकावून सांगितलं येणार नाही. जोवर माझ्या आदित्याचं सर्व काही मार्गी लागत नाही तोवर मी येणार नाही. पोरा, लवकर मोठा हो रे. आज की नाही तुझ्या आजीची फार आठवण येते. मात्र याचा अर्थ मी लवकर तुझ्या. म्हणजे माझा पहिलाच आज दिवस होता असं कुणी जाणवू नाही दिलं. खूप समाधान वाटलं ऐकून. योग्य ठिकाणी पोहोचलायस. नाही म्हणजे कुठल्याही नोकरीत रुळायला महिने लागतात, पण तू तर पहिल्या दिवशी सगळ्यांना आपलंसं केलं. छान, असं म्हणायचंय ना दादा तुला? हो हो, हे बघ असं जोमाने काम कर आणि मुख्य म्हणजे आपलं असं समजून कर. आणि आता जाऊन झोप. थकला असेल, उद्या पुन्हा ऑफिसला जायचं ना. हो, हरकत नाही. पण तुला काही प्रॉब्लेम आला तर खचून जाऊ नकोस आणि ही नोकरी सोडण्याचा विचारही करू नकोस. तुझे टोकाचा त्रास झाला ना तरी निर्णय घेण्याआधी आम्हाला सांग. तुझे मामा काय ते तुला कळेल. ठीक आहे. तसं कधी वाटलंच तर लगेच तुम्हाला सांगेन. आता झोपूयात? हा हा, हो झोप. चल, गुड नाईट. गुड नाईट.
एकटीला उभं करून ठेवलंस आणि आणि आता वरती वाद घालतोयस माझ्याशी. मी वाद घालतोय? हो मग काय मी वाद घालतीये? ठीक आहे, चहाचाच विषय आहे ना. मी उद्या तुला मस्त कडक चहा पाचतो, म्हणजे विषय संपेल. ओके? तुला असं वाटतंय की मी त्या चहासाठी तुझ्यावर वैतागलीये? अगं पण वाव, सुपर, मस्त. तुला तुला कळणारच नाही काय. सोड, बाय. अगं पण इतकं कसा रे तू इररिस्पॉन्सिबल. पुन्हा आयुष्यात भेटू नकोस. गुड बाय. कळवण्या इतकाही वेळ नव्हता. अरे पण मग तू इथे काय करतोयस? तुला तिथे घरी असायला हवं ना. अगं नाही, आता सगळं ओके आहे आणि बाकीचे सगळे आहेच ना त्यांच्याबरोबर. पण अचानक असं काय झालं? अचानक असं नाही ग. आता 86 वर्षांचे झालेत. कधी कधी सगळंच विसरतात, स्वतःचं नाव सुद्धा. बापरे. हा पण मी सोडू ना, मी सोडून सगळं विसरतात. मी त्यांच्या समोर आलो ना की असं वागतात जसं काही सगळं नॉर्मल आहे. सॉलिड आहे रे हे सगळं. हो ना. आणि खरंच खूप क्यूट आहेत तुझे आप्पा. होतही नाही ग. इनफॅक्ट माझे हे सगळे मामा आहेत ना, त्यांनी माझ्यावरती इतकं प्रेम केलंय की आई बाबांची कधी उणीव नाही भासू दिली त्यांनी. मला काही हवं असलं ना की अगदी शर्यत चाललेली असे घरात. आहेच ग माझे मामा सगळे धमाल. तू एकदा भेट ना त्यांना, खूप मजा येईल. ए आदित्य, तू तुझ्या आप्पांबद्दल आणि मामांबद्दल तासन तास बोलू शकत असशील ना. सॉरी, बोर केलं ना. नाही नाही नाही, वेडाच का. उलट मला खूप छान वाटतं ऐकायला. काय बोलू अगं, माझे मामा आहेतच असे, एकापेक्षा एक बिलंदर. एकदा तुला सांगू, आईला या पिंट्याच्या. काय रे बंधू, अचानक उठलास काय? नाही, त्या आधीला सांगायचं राहून गेलं. काय? अरे आधीच्या ऑफिसजवळ एका डॉक्टरकडे घोरण्यावर जालीम औषध आहे म्हणे. ते पिंट्यासाठी घेऊन ये असं त्याला सांगायला हवं. अरे पण आता नको. अरे आधी झोपला असेल, दमून आलाय तो. ठीक आहे, मग उद्या सकाळी सांगतो. पण विसरलो तर आठवण कर. हो करतो. हो. कुठे आहे साई? फोन लावून बघ तिला. फोन लाव. गेली मुलगी ना खरंच. लागला? वाचतोय. अरे इथेच वाचतोय कुठेतरी. कुठे आहे फोन? तिचा ताई साहेबांच्या रूम मधून आवाज येतो, मी बघतो. बघ लवकर. हा बघा, त्यांच्या रूम मध्येच वाजत होता. काय करता तुम्ही? हा, लक्ष कुठे असतं तुमचं? गेली कुठे साई? अहो ताईसाहेब त्यांच्या रूम मध्येच होत्या. अरे चिरो, आता नाहीये ना, मग जा ना, शोध ना तिला. शोध लवकर. ओके, रिलॅक्स, डोंट पॅनिक. खूप छान वाटतं. तू पण असं करून बघ एकदा. काय करूया आता? हा, फक्त तुला मला गाईड करावं लागेल. ओके. डोळे घट्ट बंद, दीर्घ श्वास घे. कुठलाच विचार मनामध्ये करू नकोस. मनामध्ये ती जी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर.
मी दादाला थांबवलं म्हणून आता पिंट्या मामाचा त्या दिवशी. चल पळतो मी. हो ग तुझ्या घरचे लाईट ऑन दिसत आहेत ग, सगळे उठले वाटतं. आता डोंट वरी, आय विल मॅनेज. सॉरी, आज माझ्यामुळे तुला आता. अरे नाही, खरंच तू टेन्शन नको घेऊस. तू एक काम कर, तू जा लवकर, तुला निघायचं आहे ना? नक्की ना? हो नक्की. सांभाळून आणि शांत. येस. ए बाय द वे, थँक्यू सो मच फॉर चहा. ऑलवेज. मेसेज कर पोचला. हो हो. बाय. बाहेर सेफ नसतं ना बेटा. माहितीये मला, पण डॅडू काय झालं माहितीये, मी ना स्वप्न बघत होते आणि स्वप्नात एकदम चालायलाच लागले आणि चालता चालता धावायला लागले आणि आजूबाजूला असं सगळीकडे गवत होतं, डोंगर होते आणि चालता चालता धावता धावता मी एकदम पडले आणि मग मला खाली लक्षात आलं की मी खालीच आहे. हे असं झालं? हो खरंच असं झालं होतं. अरे बापरे, म्हणजे उद्याच्या उद्या डॉक्टरला भेटायला पाहिजे का? आताच फोन करूया? डॅडू नको, आता बरी आहे एकदम मी, ओके. आणि तुम्ही पण झोपा आता, मला पण खूप झोप आली असेल. गुड नाईट, बाय बाय. अरे मामा तू आता कुठे होतीस त्याची साधारण कल्पना आहे मला. मामा तसं काहीच नाहीये. संध्याकाळी रस्त्यावर कुणाची तरी वाट बघताना पाहिलंय मी तुला. मामा अगं मी आत्ता सुद्धा तो इथे तुला सोडायला आला होता, तेही पाहिलं. मी आई आहे तुझी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी असं नाही. बऱ्याच गोष्टी न सांगता सुद्धा कळतात मला. मामा तसं काही नाही. मी तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट एक स्थळ शोधलं माझ्यासाठी. मी डोळे झाकून तिथे लग्न केलं. काय वाईट झालं ग माझं? तुझ्या डॅडूचा एवढा मोठा बिझनेस आहे, एवढे पैसे त्याच्याकडे, स्वभावने सुद्धा चांगला आहे तो. काय कमी आहे सांग ना, काय कमी आहे माझ्याकडे? म्हणून म्हणते खरं प्रेम वगैरे काही नसतं आणि सगळ्याची सवय होते नंतर. मी एक सांगते तुला, तू काय वाटेल ते केलंच ना तरी सुद्धा तुझ्या सगळ्या चुका मी पोटात घालीन, पण प्रेम करायचं नाही.